तुम्ही प्रेग्नंट आहात? तुमच्या बाळावर सद्गुणांचे संस्कार व्हावेत असं तुम्हाला वाटत आहे का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघूया गर्भस्थ बाळावर सद्गुणांचे संस्कार कसे केले जातात त्याविषयी माहिती. माणसाचं मन 2 भागामध्ये विभाजित करता येतं. एक भाग असतो ते बाह्य मन, त्यालाच कॉन्शियस माइंड असं म्हणतात. या कॉन्शियस माइंडमध्ये समजून उमजून केलेले विचार असतात. आणि दुसरा भाग असतो ते म्हणजे आपलं अंतर्मन, त्यालाच सुप्त मन असं म्हणतात. मनाच्या या भागावर आपलं थेट नियंत्रण नसतं. आपल्यामध्ये बाह्य मन फक्त 10% काम करत असतं आणि अंतर्मन हे 90% काम करत असतं. आईचं अंतर्मन गर्भस्थ शिशूच्या अंतर्मनाशी जोडलेलं असतं. आईच्या अंतर्मनाची जी स्थिती असते ती शिशूचं अंतर्मन तयार करत असते. याचा अर्थ आईचा जो विचार असतो तो सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, तो गर्भस्थ शिशूच्या अंतर्मनावरही आपला ठसा उमटवत असतो आणि संस्काराच्या रूपामध्ये तो स्थापित होत असतो. आईचा प्रत्येक भाव शिशूच्या अंतर्मनावर स्थापित होतो. तोच भाव गर्भस्थ बाळाच्या जीवनाची दिशा ठरवत असतो. म्हणून गर्भसंस्काराचं खूप महत्त्व आहे. गर्भवती स्त्री इतरांच्या ज्या गुणावर अवगुणावर लक्ष केंद्रित करते ते अंतर्मनाच्या सहयोगाने तिच्या गर्भस्थ शिशूपर्यंत पोचतात. म्हणून गर्भवती स्त्रीने नेहमी सद्गुणांवर लक्ष द्यायला हवं. गर्भवती स्त्रीच्या मनामध्ये आप्तस्वकीयांबद्दल, नातेवाईकांबद्दल जे भाव असतील ते मुलांमध्ये उतरत असतात. म्हणून गर्भवती स्त्रीने मनामध्ये सर्वांबद्दल प्रेम आणि सन्मान हा राखला पाहिजे. आता आपण काही महान विभूतींचे सद्गुण आपल्या बाळामध्ये कसे येतील ते बघणार आहोत. बाळा, तू शिवाजी महाराजांप्रमाणे चाणाक्ष, बुद्धिमान, कुशल संघटक आणि ध्येयवादी आहेस. बाळा, तू शिवाजी महाराजांप्रमाणे कर्तव्य कठोर, न्यायी, दयाळू आहेस. बाळा, तू शिवाजी महाराजांप्रमाणे शूर, पराक्रमी, धाडसी आहेस. आता विवेकानंदांचे गुण बघूया. बाळा, तू स्वामी विवेकानंदाप्रमाणे बहुभाषिक आहेस. बाळा, तुला स्वामी विवेकानंदाप्रमाणे चांगला वक्ता व्हायचे आहे. त्याआधी तुला चांगला श्रोताही व्हायचा आहे. त्यामुळे तुला इतरांच्या भावना, विचार लगेच समजतील. आता बघू सर्वपल्ली राधाकृष्णनचे कोणते गुण आपल्या बाळामध्ये यावेत असं आपल्याला वाटतं. बाळा, तू डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनप्रमाणे शिक्षणतज्ज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आहेस. बाळा, तू लोकमान्य टिळकांप्रमाणे गणित आणि संस्कृत विषयात निपुण आहेस. बाळा, तू सुभाषचंद्र बोसांप्रमाणे नेतृत्ववादी आणि शूर आहेस. असे नेत्यांचे गुण आपण आपल्या बाळामध्ये यावेत यासाठी या गुणांचं उच्चारण करायचं आहे. बाळा, तू ज्ञानेश्वरांप्रमाणे ज्ञानी आहेस. ज्ञानेश्वरांप्रमाणे हुशार आहेस. संत तुकारामांप्रमाणे वास्तववादी, निर्भीड आहेस. संत एकनाथांप्रमाणे रसाळ वाणीचा आणि उत्तम लेखक आहेस. बाळा, तू संत रामदासांप्रमाणे बुद्धिमान आहेस, निश्चयी आहेस, साहसी आहेस आणि उत्तम निरीक्षकसुद्धा आहेस. बाळा, तू अब्दुल कलामांप्रमाणे तेजस्वी आणि मेहनती आहेस. बाळा, तू अब्दुल कलामांप्रमाणे लवचिक आणि सकारात्मक वृत्तीचा आहेस. बाळा, तू डॉक्टर अब्दुल कलामांप्रमाणे नेतृत्वगुणी, संशोधक, चिकित्सक, रचनात्मक, नवनिर्मिती गुणी वृत्तीचा आहेस. बाळा, तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे खूप हुशार आहेस. तू डॉक्टर आंबेडकरांप्रमाणे ध्येयवादी, निश्चयी, परिश्रमी आहेस. बाळा, तू डॉक्टर आंबेडकरांप्रमाणे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आहेस. अशा प्रकारचे आपल्याला ज्यांचे गुण आपल्या बाळामध्ये यावेत असं वाटतं त्या गुणांचं आपण वारंवार उच्चारण हे केलं पाहिजे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.